नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट के पी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की डिप्लोमाची जी फायनल मेरिट लिस्ट लागली आहे ती कशी बघायची, तसंच त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागली आता कॅप राउंड कधी चालू होणार ते पण या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहे। सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। हे डिप्लोमाची ही वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर होम पेजवर या ठिकाणी पाहू शकता, इथं फायनल मेरिट लिस्ट लागलेलीची अपडेट आहे। फायनल मेरिट महाराष्ट्र कॅन्डिडेटची या ठिकाणी इथे क्लिक करा। या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिस्ट दिसेल, ऑल इंडियाची या ठिकाणी दिसेल। तर या ठिकाणी हे इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी PDF ओपन होईल। या PDF आपल्याला या ठिकाणी नाव शोधावं लागलं। या ठिकाणी दुसरा ऑप्शन म्हणजे या ठिकाणी आपल्याला नाव न शोधता पण आपल्याला जर मेरिट लिस्टमध्ये जर नाव बघून घ्यायचं असेल तर दुसरी एक पद्धत आहे, ती म्हणजे आपल्याला परत एकदा याच वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता होम पेजवर इथे खाली आहे बघा, खाली दिलेला आहे चेक फायनल मेरिट लिस्ट स्टेटस। या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर परत एकदा खाली यायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायची आहे। डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करताना पहिल्या हे कॉलममध्ये तुमची डेट सिलेक्ट करा, दुसऱ्या कॉलममध्ये मंथ सिलेक्ट करा, तिसऱ्या कॉलममध्ये तुमचा डेट ऑफ इयर काय असेल ते सिलेक्ट करून घ्या। तर या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन नंबर डेट ऑफ बर्थ टाकून घेतला, त्याच्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आपला फॉर्म ओपन होईल। फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता फायनल मेरिट लिस्ट स्टेटस। तर या ठिकाणी पाहू शकता आपलं स्टेट वाईज आपल्याला नंबर लागतो 14,000 नंबर या ठिकाणी पाहू शकतो। त्यानंतर तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज नंबर आहे तुमचा 587 आणि TFWSमधून जर फॉर्म भरला असेल तर त्याचा नंबर आहे 6030 नंबर आहे। तर या पद्धतीने फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आपले या ठिकाणी कन्फर्म होईलच। तसंच जर एखाद्या तुम्हाला ती PDF चांगली PDFमध्ये पण या ठिकाणी खाली येऊन चेक करू शकता। हे PDF आहे, PDFमध्ये आपल्याला नाव वगैरे पाहायचं। या ठिकाणी नाव दिलेले आहेत, या ठिकाणी मेल फिमेल तुम्हाला मार्क्स किती पडले वगैरे ते सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत। तुमचा जिल्हा या ठिकाणी दिलेला आहे, तुमची कास्ट कॅटेगरी या ठिकाणी दिलेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही हे जे PDF आहे या PDFमध्ये तुमचं नाव सर्च करून या ठिकाणी तुम्ही शोधू शकता। पहिल्यांदा PDF तुम्ही डाउनलोड करा, डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल सर्चचा, सर्च करून तुम्ही या ठिकाणी शोधू शकता। जर तुम्ही कम्प्युटरमध्ये जर चेक करणार नसाल तर PDF ही तर Ctrl+F दाबून डायरेक्ट तुमचं नाव किंवा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुमचं या ठिकाणी नाव वगैरे तुम्ही शोधू शकता। या पद्धतीने ही मेरिट लिस्ट लागलेली आहे, त्या पद्धतीने मेरिट लिस्ट चेक करू शकता। तसेच आता याचे कॅप राउंड कधी चालू होणार, तर या ठिकाणी ऑप्शन आहे पाहू शकता लिस्ट ऑफ फॅसिलिटी सेंटर। लिस्ट ऑफ फॅसिलिटी सेंटर या ठिकाणी तुम्ही तुमचे कॅप राउंडला कोणते कॉलेज आहेत ते या ठिकाणी पाहू शकता, FC कॉलेज वगैरे ते। त्याच्यानंतर लिस्ट ऑफ इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट कॅप याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो तर या ठिकाणी झिरो रजिस्ट्रेशन झालेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी कोणतेसुद्धा कॅप राउंड वगैरे चालू झालेले नाहीत। तर कॅप राउंड कधी चालू होतील, तर आज याची फायनल मेरिट लिस्ट लागली। तर यांनी इम्पॉर्टंट डेट्समध्ये सांगितलं आहे बघा, या ठिकाणी सांगितलं आहे 7 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे म्हणून सांगितलेलं आहे। सॉरी, इथे फायनल मेरिट लिस्ट लागणार म्हणून 7 तारखेला सांगितलं आहे। त्याच्यानंतरच कॅप राउंडची प्रोसेस पण 7 तारखेला चालू होणार म्हणून सांगितलं होतं, पण 7 तारखेला कॅप राउंड प्रोसेस चालू झाली नाही आहे। तर या ठिकाणी कॅप राउंड प्रोसेस चालू होणार आहे 8/7 ते 10/7 या 3 दिवसात ही प्रोसेस चालू होणार आहे। तर या 8 ते 10 तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी कॅप राउंडसाठी फॉर्म भरू शकता। कोणते कॉलेज पाहिजे ते टाकू शकता, कोणता ट्रेड पाहिजे ते टाकू शकता। त्याच्यानंतर ट्रेड टाकून झाल्यानंतर त्याचा निकाल ह्या प्रोव्हिजनल लिस्ट ही 12 तारखेला लागणार आहे। तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं वगैरे ते या ठिकाणी समजणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही ते कॉलेज वगैरे ते 13 तारखे ते 15 तारखेपर्यंत ज्या त्या कॉलेज लागलं आहे त्या कॉलेज लावून ॲडमिशन वगैरे घेऊ शकता, या पद्धतीने आहे। त्याच्यानंतर दुसरा राऊंड 16 तारखेला लागणार आहे, त्याची फॉर्म फिलिंग 17 ते 19 तारीख आहे। त्याच्यानंतर ॲडमिशन त्याची 21 तारखेला चालू होणारच। याच पद्धतीने हे 4 राऊंड या ठिकाणी लागणार आहेत। या पद्धतीने हे राऊंड भरायचे आहेत। आता उद्या तर ह्या कॅप राऊंडचा फॉर्म कसा भरायचा, कॉलेज कसं टाकायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण त्याची माहिती आपल्या चॅनलवर वेगवेगळी येत राहणार आहे। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या डिप्लोमा फॉर्म भरलेल्या मित्रांसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।